नमस्कार दोस्तों, स्वागत है आप सभी का आपके इस कार्यक्रम में। और इस कार्यक्रम में फिर एक बार हमारे साथ एक नई मेहमान कलाकार आ चुकी है और जिन्हें संगीत से काफ़ी रुचि है। संगीत के लिए वो इस क्लब को, परिवार को जुड़ चुकी है। तो नमस्कार मॅडम, स्वागत आहे आपलं। सर्वात पहिले सांगा तुमचं नाव आणि तुमचं एज्युकेशन सांगा। नमस्कार सर, माझं नाव किरण गाडेकर, माझे एज्युकेशन BA फायनल इयर आणि मी तशी माहेर माझं यवतमाळ आहे, पण आता सासर इथले अमरावती. आणि मला मी 25 वर्षापासून पार्लर वगैरे चालवते. अच्छा, म्हणजे तुम्ही एक आर्टिस्ट सोबत व्यवसाय सुद्धा करता, ही फार चांगली महत्वाची गोष्ट आहे. लक्ष देऊन ऐका सर्वांनी. संगीत क्षेत्रात तुम्ही कसे काय आलात? तुम्हाला कसं इकडे येण्याचं असं वाटलं की आपल्याला इकडे गाण्याकरिता जायला पाहिजे? म्हणजे लहानपणापासून ही मनात होतं की नंतर आलं काही? सर, मला आवड तर लहानपणापासूनच होती, पण माहेरी वगैरे असं नाही चालत होतं गाणं वगैरे म्हणणं असं. तर तेव्हा तर नाही झालं. कॉलेजमध्ये वगैरे गाणे वगैरे म्हणायची, तर तेव्हा पण माझ्या टीचर वगैरे म्हणत होत्या की छान आवाज आहे, गाणे म्हण, क्लास कर, पण नाही झालं तेव्हा. आणि आता इथे सासरी तर जॉईंट फॅमिली होती, तेव्हा पण नाही जमला. आणि गाणं म्हणायला आता आवडतच होतं, पण नुसतं किचनमध्ये स्वयंपाक करताना तेवढंच. आणि नंतर मग इथे माहीत झालं की पोपट सरांचं म्हणजे क्लब आहे. तसं गल्लीत पण असं म्हणजे लाईनमध्ये आमच्या की ऑर्केस्ट्रा वगैरे आहे, तर म्हणायचा प्रयत्न केला. पण तेव्हा कसा आवाज दबका आला होता, म्हणजे समोर बोलायची हे नव्हती ना, गाणं म्हणायची एवढी हिंमत नव्हती तेव्हा. तर मग माहीत झालं की क्लब उघडलेला आहे राजापेठ इथे. मग इथे आली आणि इच्छा होती की एक वेळा तरी स्टेजवर गाणं म्हणावं. म्हणजे स्टेज डेअरिंग करायचं तुमच्या मनात? एक वेळा तरी इच्छा होती की आपलं स्टेजवर गाणं झालं पाहिजे, आपण स्टेजवर गाणं म्हणू. तर मग इथे आल्यानंतर मग थोडी थोडी हिंमत वाढत गेली. आधी तर घाबरायचा, माईक हलत होता. तर आता हिंमत वाढत गेली आणि हे सगळं श्रेय मी पोपट सरांना देते की एवढी हिंमत. आणि पार्लर चालवते, थकते दिवसभर, पण असं वाटतं की नाही, आता थकवा दूर करायचा, एक गाणं तरी म्हणून यावंच. अच्छा, थकवा दूर करण्यासाठी आणि एक गाणं म्हणून घरी जाते सर. वा वा, फार छान, फार छान. तुमच्या आवडत्या गायिका कोणत्या? मला आवडतात तर सगळ्याच गायिकांचे गाणे, पण आशाजींचे गाणे मला गायला आवडतात. अच्छा, आणि अजून काही मनात आहे तुमच्या कराओके बद्दल या आपल्या क्लब बद्दल काही सांगायची काही इच्छा? शेवटची म्हणजे या कार्यक्रमाच्या शेवटची. क्लब बद्दल सांगायचं तर तसं तर सर्व पोपट सरांनाच जाईल की त्यांनी आमच्या म्हणजे जेंट्स लोक तर म्हणू शकतात, कुठेही जाऊ शकतात, पण लेडीज लोकांना एवढं हे नसते ना जाऊन गाणं म्हणावं की कुठे. असं जसं क्लबमध्ये आम्ही हक्काने येतो आमच्या घरासारखं, आणि चला एक गाणं म्हणून यायचं. तर ह्यासाठी मी धन्यवाद करते पोपट सरांचे. धन्यवाद मॅडम. फार महत्वाच्या गोष्टी तुम्ही इथे सांगितल्या. ज्या लेडीज घरी असतात त्यांना सुद्धा इथे चांगलं स्टेज आहे, तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि आपल्या मनातील गोष्टी इथे करू शकता. थँक्यू. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।